विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 9च्या स्टुडंटसाठी सेकंड युनिट टेस्टची मॅथमॅटिक्स पार्ट 2ची क्वेश्चन पेपर. तुम्ही रीड करू शकता. स्टँडर्ड 9 युनिट टेस्ट 2, सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स 2 2025-26 म्हणजे चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणार आहे. मार्क्स आहेत 20, टाईम दिलेला आहे 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण मराठी, हिंदी, इंग्रजी त्यासोबत मराठीमधनं मॅथ गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल किंवा विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवरती मेसेज करा. सर्व विषयाची प्रश्नपत्रिकांची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. त्यासोबत जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मास्टर वैभव हिरे ॲप डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये सर्व विषयाची प्रश्नपत्रिका बघायला मिळतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान. परंतु त्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये पैसे भरायला लागतात. इथे तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतं यूट्यूबवरती. त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता, तुम्ही वाचलेलंच आहे सर्व काही. डायरेक्टली क्वेश्चन पेपरला स्टार्ट करूया. क्वेश्चन 1मध्ये म्हटलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता MCQचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, ज्यामध्ये पहिला आहे द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स पेरीमीटर. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिले आहेत तुम्हाला. एमध्ये 24 सेंटीमीटर, बीमध्ये 24√2 सेंटीमीटर, सीमध्ये 48 सेंटीमीटर आणि डीमध्ये 48√2 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरा आहे व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ अ कॉर्ड इन अ सर्कल ऑफ रेडियस 2.9 सेंटीमीटर. एमध्ये 3.5 सेंटीमीटर आहे, बीमध्ये 7 सेंटीमीटर आहे, सीमध्ये 10 सेंटीमीटर आहे, डीमध्ये 5.8 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन 1B सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आता पुढील सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे राईट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस द फॉलोइंग पॉईंट लाई. तर एमध्ये तुम्हाला 5,3 आहे, बीमध्ये 2,-5 दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चुकी बरोबर तेवढंच सांगायचं आहे. यामध्ये आहे तुम्हाला एव्हरी स्क्वेअर इज रेक्टँगल. त्यानंतर आहे बीमध्ये एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रॉम्बस. तर काय आहे चुकी बरोबर ते सांगायचं आहे. त्यानंतर आहे कंप्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता पुढीलपैकी कोणती एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करायची आहे, 2 मार्क्ससाठी आहे. तर एकतर यामध्ये म्हटलेलं आहे पहिल्यामध्ये फाइंड द नेक्स्ट व्हॅल्यू इन द इक्वेशन 2x - y + 1 = 0. तर एकतर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करू शकता, जी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळते. ज्यामध्ये आहे द ॲडजस्टंट साईड्स ऑफ अ रेक्टँगल आर 7 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स डायगोनल. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघूया काय दिलेलं आहे. ओके, तर ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, परंतु यामध्ये लिहायचं काय तुम्हाला. ओके, सॉरी, ब्लँक जागा यामध्ये सोडल्या गेलेल्या नाही, त्याबद्दल माफी. परंतु ॲक्टिव्हिटी व्यवस्थित बघून घ्या, बस काही प्रॉब्लेम नाही. जाऊया पुढे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 2मध्ये सॉल्व एनी 2 ऑफ दी फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पुढीलपैकी कोणतेही 2 सब क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर बघू शकता, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊ शकता. ओके, तर जाऊया आपण क्वेश्चन 3A त्याआधी या क्वेश्चन्सचा स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका, कारण तुमच्या घटक चाचणीच्या पेपरमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता पुढील ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहे तुम्हाला. ॲक्टिव्हिटीज तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता फिगर बघायची आणि टेबल कंप्लीट करायचा. कॉर्ड दिला वगैरे तुम्ही बघू शकता, फिगर या आणि टेबल कंप्लीट करा. त्यानंतर दुसरा आहे थेरम डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स इट्स ऑपोजिट अँगल्स. तर बघू शकता ही यापैकी कोणती एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. जसे की आता ही ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने दिलेली आहे. यापैकी कोणती एक तर तुम्ही स्टार्टिंगवाली करू शकता किंवा ही ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला जमत असेल तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पुढीलपैकी कोणताही एक सब क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इन द गिवन फिगर इन ट्रायंगल ABC XY अँड Z आर मिड पॉईंट्स ऑफ साइड्स AB, BC and AC respectively. If AB is equal to 5 cm, AC is equal to 9 cm and BC 11 cm, find XY, YZ and ZX. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लास्टचा क्वेश्चन आहे यामधील सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन, ज्यामध्ये आहे x + y = 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 4मध्ये सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आता तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे, प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स ऑन द ग्राफ पेपर. ओके, तर अशा पद्धतीने क्वेश्चन आहे. दुसऱ्या क्वेश्चनचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही तुमची घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 2ची म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट 2ची क्वेश्चन पेपर होती. मराठी माध्यमांसाठी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. PDF डाउनलोड करायचं असल्यास त्यासाठी तुम्हाला पैसे भरायला लागतात मास्टर वगैरे ॲप डाउनलोड करून. परंतु तुम्हाला यूट्यूबवरती फ्री बघायला मिळतं ह्या क्वेश्चन पेपर्स. त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.